नियोजन तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. सोयाबीनला पहिली फवारणी घेत असताना नेमकी कोणती घ्यायची आहे, दुसरी गोष्ट म्हणजे घेत असताना ही केव्हा घेतली गेली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कमी खर्चामध्ये कसं व्यवस्थापन करता येईल, आपला खर्च कसा कमी करता येईल, याच गोष्टी त्यामध्ये आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला त्यामध्ये लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण सोयाबीन पिकाची सगळी माहिती आपल्या चॅनलवरती त्यामध्ये वेळोवेळी येत असते. आता पहिली फवारणी घेत असताना एक गोष्ट म्हणजे की नेमकी ही केव्हा घेतली गेली पाहिजे, तिचा टाइम काय असतो हा लक्षात ठेवा. साधारणपणे सोयाबीनची पेरणी केल्यापासून 15 ते 25 दिवसांच्या आतमध्ये पहिली फवारणी आपली त्यामध्ये घेऊनच झाली पाहिजे. जास्त उशीरही करायचा नाही आणि जास्त लवकरही घ्यायची नाही. 15 ते 25 दिवसांच्या दरम्यानमध्ये त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्यातल्या शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीनवरती पहिली फवारणी घेत असताना नेमकी कोणकोणते प्रॉब्लेम असतात. एक सगळ्यात मेन म्हणजे की अळींचा त्यामध्ये प्रादुर्भाव झालेला असेल, त्यानंतर खोडकीड असेल, चक्रीभुंगा असेल, असे फक्त हे 2 ते 3च ते म्हणजे सुद्धा किडींचे जे काही प्रकार आहेत त्यांचेच त्यामध्ये प्रॉब्लेम असतात. बाकी त्यामध्ये कसलाही प्रॉब्लेम नसतो, ना बुरशीचा प्रादुर्भाव असतो, नाही तर काही त्यामध्ये समस्या असतात. तर अशा वेळेस आपण त्यामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेणं अतिशय गरजेचं असतं. तर त्यात ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिली फवारणी घेत असताना कीटकनाशक सुद्धा वापरत असताना जास्त हाय लेवलची कीटकनाशक वापरायची नाही. कारण पहिल्या फवारणी घेत असताना त्यामध्ये फुलं वगैरे काही लागलेली नसतात, ना फुलांच्या आतमध्ये आळ्या असतात. सोयाबीनची सुद्धा जास्त वाढ झालेली नसते. सोयाबीन त्यामध्ये एकदम मोकळी असते, म्हणजे सोयाबीनच्या पानांवरतीच आळ्या असतात. आणि ज्या सोयाबीनच्या पानं खाणाऱ्या ज्या काही आळ्या असतात, म्हणजे कोणत्या पिकाच्या सुद्धा ज्या काही पानं खाणाऱ्या आळ्या असतात, अगदी साध्यातली जरी कीटकनाशक वापरली तरी सुद्धा त्यांनी त्यामध्ये 100% रिझल्ट आपल्याला येत असतो. त्यामुळे जास्त महागडी औषधं वापरण्याची पहिली गोष्ट बिलकुलही गरज पडणार नाही. तर त्यात वापरत असताना सगळ्यात बेटर त्यामध्ये मी सांगेन सिजंटा कंपनीचं अलिका हे अतिशय त्यामध्ये चांगलं आहे. त्यामध्ये खोडकीड असेल, चक्रीभुंगा असेल किंवा बाकीच्या आळ्या वगैरे असेल, हे सर्वांचा नायनाट करण्यासाठी त्यामध्ये हे चांगलं त्यामध्ये कीटकनाशक आहे. याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. किंवा आता दुसरं एक म्हणजे जर कीटकनाशक सांगायचं झालं तर स्वस्तात मस्त ते म्हणजे इमामेक्टिन बेन्झोनाइट, धानुका कंपनीचं ईएम नावाने येणारं इमामेक्टिन बेन्झोनाइट हे त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. किंवा अगदी शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर जरी वापरलं तरी सुद्धा पहिल्या फवारणीला चालेल, अतिशय त्यामध्ये चांगला रिझल्ट येऊन जाईल. त्यामध्ये जास्त महागाची औषधं बिलकुल वापरायची गरज पडणार नाही. त्यातल्या त्यात आलिका जर वापरायचं असेल तर आलिका वापरत असताना जो काही आपला 15 लिटरचा पंप असणार आहे, 15 लिटरच्या पंपासाठी अलिका हे त्यामध्ये आपल्याला 10 ml त्यामध्ये वापरायचं आहे. जर तुम्ही इमामेक्टिन बेन्झोनाइट जर वापरणार असाल तर ते त्यामध्ये आपल्याला 10 ग्रॅम वापरायचं आहे. आणि जर किंवा तुम्ही जर प्रोफेक्ट सुपर जर वापरणार असाल तर हे त्यामध्ये 30 ml वापरायचं आहे. हे जे काही 3 कीटकनाशक सांगितले आहे, तिन्हींपैकी कोणतंही एकच त्यामध्ये कीटकनाशक वापरायचं आहे, हे एक लक्षात ठेवा. माझ्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्यामध्ये मी सिजंटा कंपनीचा आलिका त्यामध्ये तुम्हाला वापरायला सांगेन, हे त्यामध्ये वापरा. 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml वापरायचं आहे. आणि आता याच्यासोबत काय वापरायचं, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, फक्त त्यामध्ये आपण कीटकनाशकाचीच फवारणी घ्यायची की त्यामध्ये अजून सुद्धा दुसरं काय वापरायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या फवारणीमध्ये समजा कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. पण समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटतं की आपल्या सोयाबीनची त्यामध्ये चांगली वाढ होत नाही, आपली जमीन हलकी आहे, अशा शेतकऱ्यांनी याच्यासोबत 19-19 त्यामध्ये वापरावं. 19-19 वापरत असताना हे सुद्धा 70 ते 75 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे, जास्त त्यामध्ये वापरायचं नाही. पण ज्या शेतकऱ्याची जमीन हलकी आहे त्या शेतकऱ्यांनी 19-19 वापरा. एखाद्या शेतकऱ्यांनी खताचा त्यामध्ये रासायनिक खताचा चांगला डोस दिलेला आहे, शेताला शेणखत टाकलेलं आहे, काळी जमीन आहे, भारी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी बिलकुलही 19-19चा वापर करू नका. जर तुम्ही 19-19चा जर वापर केला तर सोयाबीनची जास्त वाढ होईल, नंतर फुटवा कमी होईल आणि परिणामी उत्पन्न कमी होऊ शकतं. ही एक गोष्ट त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा. फक्त ज्याची हलकी जमीन आहे त्यांनीच त्यामध्ये 19-19चा त्यामध्ये वापर करायचा आहे. तर समजा ज्या शेतकऱ्याची चांगली जमीन आहे, भारी जमीन आहे, शेणखत वगैरे वापरलं आहे, मग अशा शेतकऱ्यांनी नेमकी वापरायचं काय. तर अशा वेळेस तुम्हाला वापरायचं जर असेल तर याच्यामध्ये तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट त्यामध्ये वापरू शकता. कोणत्याही कंपनीचं त्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट वापरा, जेणेकरून सोयाबीनची चांगली वाढ म्हणा, त्यानंतर जे काही सर्व मायक्रोन्युट्रिएंट मिळून जातील आणि नंतर फुटवा वगैरे चांगला होईल आणि फुलधारणा चांगला व्हायला मदत होईल. किंवा समजा दुसरं जर वापरायचं झालं तर त्यामध्ये चिलेटेड झिंक सुद्धा वापरू शकता. सोयाबीनला काळुखी वगैरे येण्यासाठी, सोयाबीनला समजा पिवळेपणा दिसत असेल तो घालवण्यासाठी चिलेटेड झिंक वापरू शकता. किंवा एखादं कोणतंही त्यामध्ये टॉनिक त्यामध्ये वापरू शकता. स्वस्तात येणारं एखादं कोणतंही त्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे. माझ्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्यामध्ये इफ्को कंपनीचं सागरिका सगळ्यात बेटर, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जबरदस्त रिझल्ट देणारं टॉनिक. आणि ते सुद्धा पहिल्या अवस्थेमध्ये असताना त्यामध्ये इफ्कोचं जर सागरिका जर मिळत असेल तर ते त्यामध्ये वापरा, जेणेकरून सोयाबीनचा चांगला फुटवा व्हायला मदत होईल, सगळे मायक्रोन्युट्रिएंट मिळून जातील आणि एकदम म्हणजे सोयाबीनसाठी अतिशय योग्य असलेलं हे त्यामध्ये टॉनिक आहे. याचा वापर करत असताना किती वापरायचा आहे, 30 ml 15 लिटरच्या पंपासाठी त्यामध्ये वापरायचं आहे सागरिका. जर तुम्ही चिलेटेड जर मायक्रोन्युट्रिएंट जर वापरणार असाल तर हे सुद्धा 30 ग्रॅम त्यामध्ये 15 लिटर पंपासाठी प्रमाण असतं. आणि जर तुम्ही चिलेटेड जर झिंक वापरणार असाल तर हे त्यामध्ये 20 ते 25 ग्रॅम त्यामध्ये वापरायचं असतं. असे हे जे काही 3 सांगितले आहे तिन्हीपैकी कोणतंही एकच वापरायचं आहे, तिन्ही वापरायचे नाही. एक कीटकनाशक जे काही मी सुरुवातीला कीटकनाशक सांगितलं आहे त्याच्यापैकी एक कीटकनाशक, आणि आता नंतर हे जे काही मी टॉनिक्स वगैरे सांगितलं आहे त्याच्यापैकी एक टॉनिक, बस एवढं 2च त्यामध्ये कॉम्बिनेशन करायचं आहे. आणि याच्यासोबत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर त्यामध्ये आवश्यक वापरायचं आहे. सध्या पावसांचा त्यामध्ये दिवस चालू आहे, पावसाळा आहे, त्यामुळे सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर त्यामध्ये आवश्यक वापरायचं आहे. हे वापरत असताना 5 ml वापरायचं आहे आणि याची आपल्याला फवारणी करायची आहे. अलिका त्यामध्ये आपल्याला 10 ml वापरायचं आहे. त्याच्यासोबत इफ्को कंपनीचं सागरिका जे काही टॉनिक आहे हे त्यामध्ये 30 ml वापरायचं आहे आणि सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर त्यामध्ये 5 ml वापरायचं आहे. अशी त्यामध्ये आपल्याला सोयाबीनला शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घ्यायची आहे. 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान त्यामध्ये तुम्ही केव्हाही त्यामध्ये ही पहिली फवारणी घेऊ शकता. एक दुसरी गोष्ट फक्त अजून एक लक्षात ठेवायचं आहे, फवारणी घेत असताना स्वच्छ पाणी वापरायचं आहे. त्यानंतर पाण्याचा पीएच त्यामध्ये चेक करून त्यामध्ये पहा. जर पीएच त्यामध्ये तुम्हाला जास्त वाटत असेल तर लिंबू त्यामध्ये लिंबाची अर्धी खाप पिळी तरी पण चालेल. आणि समजा जर जास्त ऊन असेल तर अशा वेळेस ऊन असताना फवारणी घेऊ नका, फक्त संध्याकाळच्या वेळेस फवारणी घ्या. शक्यतो सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे काही जास्त
जास्त ऊन वगैरे नाही, त्यामुळे फवारणी केव्हाही घेतली तरी पण चालेल. आणि शेतकरी मित्रांनो, समजा तुम्ही अजून दुसरी कोणती पहिली फवारणी करणार आहात तर वेगळ्या काही औषध असेल तर खाली नक्की कमेंट करा. आणि तुमची सोयाबीन सध्या किती दिवसाची झालेली आहे आणि कोणता वाण यावर्षी तुम्ही केला आहे नक्की त्यामध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील नक्की कमेंट करा. धन्यवाद.